मराठा समाजाला कुणबी समाजाचे दाखले द्यावेत। असं केलं तर काय होईल तर मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातनं आरक्षण मिळेल। याचा अर्थ ओबीसी समाजाची नाराजी ओढवून घ्यावी लागणार आहे। मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेला निर्णय आणि जरांगे पाटलांची मागणी या दोन्ही गोष्टी ओबीसी विरुद्ध मराठा हे राजकारण सध्या वाढवताना दिसतंय। पण हे इतक्यावरतीच थांबत नाही। मराठवाड्यातल्या मराठ्यांचा कुणबींमध्ये समावेश झाला तसा तो व्हायला लागला तर मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या मुख्य फोर्सची ताकद कमी होईल। मराठा आरक्षणाच्या मागणीतनं मराठवाड्यातले मराठा हे अलिप्त होतील आणि मराठवाड्यातले मराठा विरुद्ध पश्चिम महाराष्ट्रातले मराठा असा नवा वाद जन्माला येईल। तसा तो होताना सुद्धा दिसतोय। बरं, हे राजकारण मराठा विरुद्ध ओबीसी आणि मराठवाड्यातले मराठा विरुद्ध पश्चिम महाराष्ट्रातले मराठा इतक्यावरतीच थांबले का तर तसंही नाहीये। मराठवाड्यातल्या मराठ्यांचा कुणबींमध्ये समावेश होत असल्यानं विदर्भातला कुणबी समाज सुद्धा नाराज झालेला दिसतोय। आपल्या हक्काच्या आरक्षणावरती या निर्णयामुळे मर्यादा येईल असं या कुणबी समाजाचं मत झालंय। दुसरीकडे धनगर समाजाने देखील मराठा समाजापाठोपाठ आरक्षणासाठी आक्रमक पवित्रा घेतलाय। धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी सोलापूरचे पालकमंत्री आणि राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावरती भंडारा उधळून निषेध व्यक्त केलाय। लोकसभेच्या निवडणुका आता 6 ते 7 महिन्यांवरती येऊन ठेपल्यात। शिवसेना आणि राष्ट्रवादी सोबत फोडाफोडीचे प्रयोग करून राज्यामध्ये नवीन समीकरणं मांडण्यात आली आहेत आणि अशा वेळी जातीचा प्रश्न उभा करत महाराष्ट्रात वेगळे प्रयोग व्हायला लागलेत। मराठा विरुद्ध ओबीसी, मराठवाड्यातला मराठा विरुद्ध इतर मराठा, मराठा विरुद्ध कुणबी असे अनेक पदर सध्या समोर यायला लागलेत आणि या गोष्टी मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणादरम्यान झालेल्या लाठी हल्ल्यामुळे हायलाइट व्हायला लागल्यात। पण हा वाद नेमका कोणाच्या फायद्याचा ठरतोय, नेमकं काय घडतंय, कसं घडतंय हे समजून घेणं आवश्यक आहे। आजच्या व्हिडिओतनं कोणकोणते नवे वाद समोर येत आहेत आणि त्याचा राजकीय परिणाम काय होऊ शकतो हेच आपण विस्ताराने समजून घेणार आहोत। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू। आता यातला पहिला आणि मुख्य वाद आहे तो म्हणजे ओबीसी विरुद्ध मराठा। महाराष्ट्राच्या गावगाड्यात ओबीसी विरुद्ध मराठा ही लाईन सगळ्यात तुल्यबळ अशी समजली जाते। बऱ्याच ठिकाणी ओबीसी प्रवर्गातल्या जाती आणि मराठा समाज असा पारंपरिक सामना राहिलेला आहे। अशा वेळी आरक्षणाचा मुद्दा हे मतभेद वाढवण्यासाठी अजूनच पोषक ठरतो। जरांगे पाटलांच्या मागणीप्रमाणे आणि मुख्यमंत्र्यांच्या निर्णयामुळे मराठवाड्यातल्या मराठ्यांचा समावेश कुणबींमध्ये झाला तर मराठा समाजाच्या स्वतंत्र आरक्षणाचा पर्याय हा मागे राहतो आणि मोठ्या प्रमाणात मराठा समाज हा ओबीसी प्रवर्गात सामील होऊ शकतो। अशा वेळी जरांगे पाटील यांच्यासह अनेक मराठा संघटनांनी ओबीसी आरक्षणाचा कोटा वाढवण्याची सुद्धा मागणी केली आहे। मराठा समाजाला आर्थिक मागासलेला घटक हे सिद्ध करण्यापेक्षा कुणबी सिद्ध करून ओबीसी मध्ये दाखल करून घेण्यात यावं ही ती मागणी। त्यासाठी ओबीसी आरक्षणाचा कोटा वाढवण्याची मागणी करण्यात आली। पण मुख्य मुद्दा असा आहे तो म्हणजे राजकारणाचा। या वादाचा कोणाला आणि कसा फायदा तोटा होऊ शकतो हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। राणे समितीच्या अहवालानुसार राज्यामध्ये 32% मराठा समाज आहे तर बांटिया कमिशन नुसार राज्यामध्ये 38% ओबीसी समाज आहे। काही ओबीसी संघटनांच्या मतांनुसार राज्यातला ओबीसी समाज हा 50%पेक्षा जास्त आहे। पण जाती आधारित जनगणना न झाल्यानं ठाम अशी आकडेवारी कुठेच उपलब्ध नाहीये। तरी देखील मराठा आणि ओबीसी या दोन्ही वोट बँक सगळ्यात मोठ्या वोट बँक आहेत आणि या वोट बँक ज्या पक्षाकडे एक गठ्ठा शिफ्ट होतील तोच पक्ष सत्तेत असेल याबाबत कोणाचंही दुमत असण्याचं कारण नाहीये। दोन्ही समाजाची असणारी तुल्यबळ ताकदच खऱ्या अर्थाने राजकारणात महत्वाची ठरते। आता मनोज जरांगे पाटील यांची मागणी आणि मुख्यमंत्र्यांचा झालेला निर्णय यामुळे होऊ घातलेल्या राजकारणाचा महायुतीला काय फटका बसू शकतो हे पहिल्यांदा पाहूया। तर महायुतीतला सगळ्यात मोठा पक्ष आहे तो म्हणजे भाजप। केंद्रामध्ये हिंदुत्ववाद आणि मंडल कमंडलचं राजकारण करणाऱ्या भाजपने महाराष्ट्रात मात्र माधव पॅटर्न स्वीकारत राजकारण केले। मुंडे महाजन यांच्या जोडीने माळी, धनगर, वंजारी समाजातनं नेतृत्व समोर आणलं आणि राज्यातल्या भाजपची एक बैठक बसवली। काँग्रेस राष्ट्रवादीच्या मराठा दार्जिन राजकारणाला शह देण्यासाठी भाजपने माधव पॅटर्न जपला आणि वाढवला, तो सांभाळला सुद्धा। सध्या देखील देशपातळीवर ओबीसी समाजाची वोट बँक भाजपकडे शिफ्ट होताना दिसते। पण राज्यातला भाजप आता मुख्य धारेचं राजकारण करायला लागलंय। अशा वेळी शिंदे असोत व अजित पवार यांच्या माध्यमातून मराठा समाजाच्या राजकारणाची जोड देखील भाजपने आपल्या राजकारणाला दिलेली आहे। देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा नरेंद्र पाटील, मुन्ना महाडिक, विजयसिंह मोहिते पाटील, निंबाळकर ते उदयनराजे भोसले अशा अनेक घटकांना सोबत घेऊन मराठा लाईन व्यापक करण्याचं राजकारण केलंय। अर्थात पक्षाने जोपासलेली पारंपरिक ओबीसी लाईन आणि नव्याने सामील झालेलं मराठा नेतृत्व
या दोन्ही घटकांमुळे भाजप या राजकारणात सरप्लस मध्ये राहिलेली आहे. अशा वेळी भाजपने प्रदेशाध्यक्ष म्हणून ओबीसी असणाऱ्या चंद्रशेखर बावनकुळेंकडे नेतृत्व दिलेलं दिसतं. असं असलं तरी अनेक मतदारसंघातला बाज हा ओबीसी विरुद्ध मराठा असाही असलेला दिसतो. म्हणूनच भाजपने या दोन्ही समाजांना एकत्रित अजेंडा देण्यासाठी हिंदुत्वाचा मुद्दा अधोरेखित केलेला दिसतो. धार्मिक ध्रुवीकरणामुळे जातीय ध्रुवीकरणावर मर्यादा आणण्याचं गणित आखल्याचं सांगण्यात येतं. पण सध्याच्या या वादामुळे या पॅटर्नलाच तडा गेल्याचं चित्र राज्यात उभं राहतंय. जातीची आयडेंटिटी ही पहिल्या क्रमांकावर आली तर धर्माची आयडेंटिटी दुसऱ्या क्रमांकावर जाते. अर्थात हे राजकारण भाजपच्या सोयीचं कधीच ठरू शकत नाही. पण उभा राहिलेल्या या प्रसंगातनं लढताना बावनकुळेंनी मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे, वेगळी टक्केवारी केली पाहिजे असं म्हणत मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायला स्पष्ट शब्दात विरोध केलेला आहे. यासोबतच भाजपचे माजी मंत्री परिणय फुके यांनी तर ओबीसी आरक्षणाच्या टक्केवारीत वाढ करून मराठ्यांना ओबीसीमध्ये आरक्षण द्यायला विरोध असल्याचं वक्तव्य केलंय. भाजपपासून दूर जात असल्याची चर्चा होणाऱ्या पंकजा मुंडेंनी तर मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण शक्य नाही अशी अगदी स्पष्टपणे भूमिका घेतलेली दिसते. थोडक्यात काय तर ओबीसी आणि मराठा बॅलेन्स करण्याची कसरत भाजपला करावी लागतीये. यातनंच हिंदुत्वाचा मुद्दा अधोरेखित करण्याची खेळी भाजपला करावी लागेल. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरच पुण्यात नितेश राणे, महेश लांडगे यांची हिंदुत्ववादी भाषणं झाली. असं असलं तरीही भाजप दोन्ही बाजूने वातावरण शांत राहील आणि मध्यम मार्ग कसा निघेल याकडेच लक्ष देईल असं चित्र दिसतं. आज जर भाजपने ओबीसी समाजाची बाजू घेतली तर मराठा वोट बँकचा फटका त्यांना बसू शकतो आणि अशा वेळी एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन मराठा चेहऱ्यांना पुढे करून भाजप हे गणित बॅलेन्स करू शकतं. एकनाथ शिंदेंनी या आंदोलनाच्या निमित्ताने मराठा असणं ऑन करायला सुरुवात केली आहे. अजित पवारांचं लक्ष हे राष्ट्रवादीची मूळ मराठा वोट बँक ताब्यात ठेवणं हे असूच शकतं. मात्र हे करताना राष्ट्रवादी सुद्धा भुजबळांच्या माध्यमातून ओबीसींचं गणित पक्क करताना दिसू शकते. त्यासाठी मुंडे बीड जिल्ह्यात खेळतात तशी मराठा उमेदवार उभं करून त्यांच्या मागे ओबीसी ताकद उभी करण्याची खेळी कामामध्ये महायुतीच्या येऊ शकते. विशेषतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली 24च्या विधानसभा लढल्या जातील अशी भाजपची घोषणा असल्यानं मराठा विरुद्ध ओबीसी राजकारण झालं तर जास्तीत जास्त मराठा उमेदवारांना तिकीट देऊन भाजपकडून नव्या राजकीय परिस्थितीतनं मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. मात्र भाजपला जातीय राजकारणाचा असलेला मर्यादित अनुभव आणि जातीय ध्रुवीकरणामुळे भाजपच्या हुकमाचा एक्का असलेल्या हिंदुत्वाच्या मुद्द्याला मिळणारं दुय्यम स्थान, यामुळे ओबीसी विरुद्ध मराठा हे राजकारण भाजपला जड आणि कठीण जाईल असं मात्र म्हणता येतं. आता महायुतीनंतर नंबर लागतो तो महाविकास आघाडीचा. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पवार गट आणि ठाकरे गट अशा सगळ्या पक्षांच्या भूमिका या प्रकरणात अत्यंत महत्वाच्या ठरताना दिसून येत आहेत. पण सगळ्यात जास्त डिसाइडिंग फॅक्टर ठरू शकतात ते अर्थात शरद पवार. शरद पवारांनी सुरुवातीला येवला, बीड, कोल्हापूर अशा ठिकाणी घेतलेल्या सभांमुळे पवार हे ओबीसी समाजाच्या नेत्यांना टार्गेट करतायत असं बोललं गेलं. त्यातही जरांगे पाटलांच्या आंदोलनात शरद पवारांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली. पवारांची ही मराठावादी भूमिका अजित पवारांमुळे जाणाऱ्या मराठा वोट बँकेला रोखण्याची खेळी समजली जाते. पण असं असलं तरी मराठा वोट बँकेला ओबीसीची जोड देता येत नाही तोपर्यंत सर्वसमावेशक राजकारण करणं शरद पवारांना सोपं जाणार नाहीये. ओबीसींचं नुकसान होणार असेल तर 50% आरक्षणाच्या मर्यादेत वाढ करून मराठ्यांना आरक्षण देण्यात यावं ही भूमिका शरद पवारांनी घेतलीये. ती यामुळेच पवारांना प्लस जाणारा एकमेव मुद्दा इथे दिसतो तो म्हणजे शरद पवार जातीच्या राजकारणातले मुरलेले पैलवान आहेत. मराठा आरक्षणाचा विषय साताऱ्याच्या पत्रकार परिषदेत छेडायचा की बीडच्या पत्रकार परिषदेत इतके मायन्यूट डिटेल्स शरद पवारांच्या राजकारणात असतात. तरीही अजित पवारांसह मुंडे, भुजबळ अशा नेत्यांच्या जाण्यानंतर पवार हे समीकरण कसं साध्य करतात हे पाहणं गरजेचं आणि महत्वाचं असेल. दुसरीकडे विजय वडेट्टीवारांनी मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष वाढू नये अशी अगदी संयमित भूमिका घेतलीये तर पटोले सध्या ओबीसी भूमिकेवर आक्रमक होताना दिसतात. विजय वडेट्टीवार यांनी तामिळनाडूच्या धर्तीवर ओबीसी आरक्षणातच वाढ करण्यात यावी आणि मग मराठ्यांना ओबीसी सध्याच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देण्यात यावं अशी सामोपचाराची भूमिका घेतली आहे. त्यामुळे शरद पवारांच्या लाईनवरच काँग्रेसने सुद्धा ओबीसी नेत्यांना मोठी पदं दिली असली तरी मराठ्यांना ओबीसी आरक्षणाचा लाभ देण्यास अटी शर्तींसह पाठिंबा देखील दिलाय. मात्र भविष्यात जर दोघांपैकी एका समाजाची साथ देण्याची वेळ आली तर मात्र महाविकास आघाडीकडून वेगळं राजकारण केलं जाऊ शकतं.
उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या माध्यमातून मराठ्यांचं प्राबल्य असलेला पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याचा पट्टा हा मराठा मतदानासाठी प्रयत्न त्यासाठी केले जातील. शरद पवारांनी याआधीच ओबीसी नेत्यांच्या विरोधात सभा घेऊन मराठा विरुद्ध ओबीसी वादात ते कोणती भूमिका घेऊ शकतात याचे संकेत आपल्या सभांच्या माध्यमातून दिलेले आहेत. मात्र त्याचवेळी विदर्भांमध्ये ओबीसींभोवती फिरणारं राजकारण पाहिलं तर विदर्भात काँग्रेसला पुढे करायचं आणि मतं मागण्याची खेळी ही महाविकास आघाडीकडून खेळली जाऊ शकते. काँग्रेसने विदर्भातल्या ओबीसी नेत्यांना दिलेलं बळ काँग्रेसला या कामी निश्चितपणे येऊ शकतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे सोडले तर जातीय समीकरण बांधून निवडणुकीत बाजी मारण्याचा काँग्रेसला आणि शरद पवारांना जुना अनुभव आहे. त्यातच दलित, मुस्लिम आणि आदिवासी मतांची जास्तीची ताकद असल्यानं जातीच्या गणितात काँग्रेस आणि शरद पवार हे प्लस मध्येच राहतात. त्यातच भाजपचा हिंदुत्वाचा मुद्दा हा दुय्यम होणार असेल तर त्याचा पुरेपूर फायदा काँग्रेस आणि शरद पवार गटाला होऊ शकतो. मात्र या काँग्रेस आणि शरद पवारांच्या राजकारणाशी जुळून घेताना उद्धव ठाकरेंची मात्र दमछाक होऊ शकते असं आपल्याला म्हणता येतं. बाकी राहता राहिला मुद्दा मराठवाड्यातला मराठा विरुद्ध इतर मराठा अशा संघर्षाचा. तर कोल्हापूरच्या संभाजीराजे छत्रपतींनी या प्रकरणावरनं थेटपणे भूमिका घेतलेली आहे. एक प्रकारे पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांचं नेतृत्व करण्याची भाषा त्यांनी केल्याचं म्हणता येईल. अर्थात या राजकारणामुळे एक गठ्ठा मराठा मतदार जागृत होणार नाही. याचा फायदा सत्ताधारी महायुतीलाच होऊ शकतो. मात्र मराठा समाजानंतर धनगर समाजासह इतर समाजातनं आक्रमकपणे आरक्षणाची होणारी मागणी ही भाजपला मोठ्या प्रमाणात डॅमेज करणारी ठरू शकते हे मात्र नक्की. थोडक्यात काय तर आरक्षणाचा हा मुद्दा ग्राउंडवरचा संघर्ष वाढवणाराच ठरतोय हे नक्की आहे. हा संघर्ष वाढू नये याची काळजी प्रत्येक पक्षाला घ्यावीच लागणार आहे. पण तसा निर्णय घेताना प्रत्येकाची तारेवरची कसरत होतीये हे मात्र नक्की. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.